सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये 25 लाखांचे अंमली पदार्थ गोव्यात नेत असताना गोव्याच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। चेक नाक्यावरती कुडाळ पिंगळी इथं राहणाऱ्या एका व्यक्तीवरती कारवाई करण्यात आली। यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांकडून का कारवाई झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो। दरम्यान यावरती नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। ड्रग्ज रॅकेट मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत, पोलिसांनी कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। ते यामध्ये कोणालाही सोडणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय। ज्या दिवसापासून आमची बैठक झाली तेव्हापासून आमच्या पोलिसांनी कोणालाही सोडलेला नाहीये। छोटे मोठे मासे सगळ्यांवर लक्ष, तुम्ही सातत्याने होणाऱ्या कारवायांवर नजर ठेवा ना। पहिले किती कारवाया व्हायच्या, आता बघा कारवाया किती वाढलेल्या आहेत। म्हणजे आमचा जिल्हा हा ड्रग मुक्त जिल्हा, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होण्याच्या दृष्टिकोनातून आमची पावलं सुरू आहे। कोणालाही सोडणार नाही, तो कितीही कोणाचा जवळ असेल, कितीही मोठा असेल, कोणालाही आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा वापर आम्ही करून देणार नाही। म्हणून ज्यांनी स्वतःचे बॅग भरून इथून निघून जावं, त्यांच्यासाठी बरं आहे। नाहीतर तो अगर आम्हाला सापडला, आम्ही काय त्याला व्यवस्थित राहायला देत नाही।